या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी मस्तपैकी खिचडी बनवणार आहे आणि ही जी मी खिचडी बनवणार आहे एकदम युनिक आणि वेगळ्या पद्धतीची आहे। तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्याच थ्रू ही बनणार आहे। याच्यासाठी आपल्याला वेगळं असं काही साहित्य आणायची गरज नाहीये। तर ही खिचडी तुम्ही खास तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता, त्यांना फारच आवडेल। आणि मी याआधी ही जास्त नाही 2-3 वेळेस फक्त बनवली आणि माझ्या मिस्टरांना आणि बाळ माझं खास करून त्यांनी खूप आवडीने खाल्ली। तर मी त्यावेळेसपासून आठवड्यातून एकदा तरी खिचडी बनवतेच। तर माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे लसूण, अद्रक, मी मिरची फक्त चवीपुरती घेतली आहे, त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि हे मी कोथिंबीर घेतली आहे। ही आपल्याला छान अशी बारीक चिरायची आहे। तुम्ही मापाप्रमाणे 1 वाटी तांदूळ आणि त्याच तांदूळाचे 25% म्हणजे त्या वाटीचे 25% तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची आहे। तर चला आपण आता सुरुवात करू। हा भात नॉर्मली कुकरमध्येच छान होतो, तर इथे तुम्ही तूप घेऊ शकता 2 किंवा 3 चम्मच। तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही जास्त तूपही टाकू शकता। तूपलावर तुम्ही घरात जे आपण नॉर्मली तेल जे यूज करतो ते पण तेल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर याच्यामध्ये छान असं तूप गरम व्हायला पाहिजे, त्याशिवाय तो आपण त्यामध्ये जे जिरं आणि मोहरी टाकतो त्याचा तडका बसत नाही। छान तडका बसला की भातामध्ये छान वास येतो अद्रकचा, लसूणचा, त्याचप्रमाणे कढीपत्त्याचा। मिरची इथं मी एकच घेतली आहे कारण माझं लहान बाळ आहे, तर जास्त तिखट झालेलं चांगलं नाही आहे। सो तुम्ही मिरची जास्त पण टाकू शकता। त्याचप्रमाणे मिरचीला और इथं अजून एक आहे की तुम्ही इथे लाल तिखट पण वापरू शकता, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जे आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता। टोमॅटो इथं मी 1 यूज केला आहे। टोमॅटोची साईज मोठी असेल, टोमॅटो जेवढा तुम्ही जास्त टाकाल तेवढे भाताला छान चव येते। छान असं भाजून घ्यायचं आहे, 1 किंवा 1-1.5 मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे। इथं मी मटकी पण टाकलेली आहे, तुमच्याकडे जर मटकी नसेल तरी चालेल। मटकी ही और आहे, ॲक्च्युली मटकी मला जास्त आवडते भातामध्ये आणि माझ्या मिस्टरांना पण आवडते, म्हणून मी मटकी यामध्ये टाकलेली आहे। लहान मुलांना मटकी पचण्यासाठी जरा जड राहते, तर मटकी तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि जर टाकलीच तर ती वेचून म्हणजे भातातून बाजूला करून तुम्ही बाळांना खाऊ घालू शकता। तर छान असं हे सर्व मिश्रण तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। जेवढं छान भाजलं जाईल तेवढंच त्याची चव ही वेगळीच एकदम मस्त लागेल। याच्यामध्ये तुम्हाला हळद मिक्स करायचं आहे, तुमच्याकडे जिरेपूड असेल तुम्ही जिरेपूड टाका, तुमच्याकडे धनिया पावडर असेल तुम्ही धनिया पावडर टाका। यामध्ये तुम्ही जास्त करू नये ना कोथिंबीर जास्त टाका, कोथिंबीरीने एक वेगळीच चव येते, कारण की कोथिंबीरचा जो वास असतो ना तो छान असा भातामध्ये पसरतो, त्या खायची इच्छा होते त्या वासानेच। ज्यावेळेस ती कुकरची शिट्टी होत असताना ॲक्च्युली त्याच वेळेस ते खायची इच्छा होते। मी इथे 1.5 ते 2 चम्मच हळद टाकली आहे। हळद जेवढी जास्त टाकाल तेवढी ती भात असा दिसायला खूप सुंदर दिसतो। त्याचप्रमाणे यामध्ये हिंग पण टाकायचे आहे। हिंग ऑप्शनली नाही, हिंग शिवाय या भाताला मजाच नाही आहे। सो तुम्ही हिंग तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता, मी एकदम थोडीशी यूज केली आहे। आणि या हिंगामुळे कसं भाताला वास पण छान येतो आणि त्याची जी चव असते ना ती एक वेगळीच होते, तर तुम्ही नक्की हिंग यूज करा यामध्ये। डाळ, राईस आणि फक्त मी फोडणी द्यायची आलं लसूण आणि जिरं मोहऱ्याची, कढीपत्ता एवढंच टाकायचे। पण नंतर मी काहीतरी नवीन त्याच्यात ॲडिशनल करत गेले, तशी मला आयडिया येत गेली। आणि यामध्ये तुम्ही या भाताला जेवढं जास्त पाणी टाकाल ना तेवढा भात छान शिजतो। तुम्हाला शाळेत आठवते गुरुवारचा, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये वेगळं असेल, माझ्या शाळेमध्ये गुरुवारचा तो भात मिळायचा, असा एकदम घट्ट असायचा छान असा, इतकी खायला ती मजा यायची। आणि ज्यावेळेस गुरुवार आहे असं समजलं की आम्ही सुरुवातच चला आता कधी सुट्टी होतीये आणि कधी तो भात खातोय असं व्हायचं। तर सेम इथं पण तसंच आहे, हा राईस एकदम तसाच बनतो, शाळेची आठवण येते तो भात खाल्ल्यानंतर। म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं एकदम अशाच पद्धतीनं करा, खूप मस्त लागतो। आणि याची जी चव आहे ना ती एकदम अशी तोंडावर राहते, असं वाटतं आता नेक्स्ट टाईम आपण लगेच उद्या बनवूया असं होतं। तुम्ही हे छान भाजून घ्या, कोथिंबीर भरपूर यामध्ये यूज करा। माझ्याकडे जी मुगाची डाळ आहे ते ॲक्च्युली शेतातली आहे, म्हणजे माझ्या सासरी ती बनते ॲक्च्युली शेतामध्ये, तर मी तीच यूज करते। ती लगेच शिजतेही आणि खायला पण छान लागते, तर मोस्टली तुम्ही तीच घाला जर तुमच्याकडे असेल तर। विकतचीही छान असते पण ती पॉलिश करून असते, तर ती शिजायला वेळ जातो। तर तुमच्यावर आहे, तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता। तर
छान असं म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे जो तांदूळ, हा महत्त्वाचं म्हणजे तांदूळ जो याला मी यूज केलेला आहे तो आहे बासुमती तुकडा. जो बासुमती तुकडा राईस आहे ना, तुम्हाला तोच याला यूज करायचा आहे. तोड सोडून तुम्ही दुसरा कोणताच यूज करू नका, कारण की त्याने जी याला चव येते ना ती एकदम चवच बदलते, माहिती आहे का. एकदम चिकट भात असतो ॲक्च्युली तो, तर त्याने खूप छान चव येते भाताला आणि खूप मस्त लागतो तो भात. तर तुम्ही तांदूळ जो यूज कराल तो बासुमती तुकडाच यूज करा, त्याने छान चव येते, चिकट भात होतो. तर आणि हो, माझ्या चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याला तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 6 शिट्टी द्यायचे आहेत. जोपर्यंत हा छान असा गीर शिजत नाही तोपर्यंत या भाताला जास्त चव येत नाही. तुम्ही जेवढा जास्त शिजवाल ना तेवढा छान लागतो हा भात. आणि मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेनच की तो भात कसा बनला आहे तो. तर सेम अशाच पद्धतीनं रेसिपी बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. ज्यावेळेस तुम्ही कुकरला 5 ते 6 शिट्ट्या द्याल त्याच्यानंतर तुम्हाला कुकर ओपन करायचा आहे आणि तुम्हाला यामध्ये पाणी गरम केलेलं टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता खिचडी खूप मस्त झालेली आहे.